विजय आणि स्ट्राइक वरती नितीन मॅच लावते सुरुवात. ओहो अगदी पहिलाच चेंडू चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला आणि तितकाच चांगला सन्मान दिलाय तो नितीन यानं. एक धाव आणि एक या धावाचा श्री गणेश होतोय तो गोकुळ स्पोर्ट संघाचा श्री गणेश एक या धाव संख्येने केलाय. आता मात्र स्ट्राइक रोटेट झाली आणि स्ट्राइक वरती गेलाय तो विजय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अजितला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण ही जोडी मात्र गोकुळ संघाची एक अनुभवी जोडी मैदानाच्या आतमध्ये. ओहो पंच आमच्याकडे वळतील म्हणजे पंचांचा समांतर रेषेला सरळ नियम क्रमांक 22 उल्लंघन होत आहे. हा चेंडू पुन्हा फेकावला लागेल. ह्या चेंडूला दंडित केलं जाते पंचांच्या कडून. अवांतर धावसंख्येत बदल धावसंख्या पोहोचते 2. ओ पटका खेळाय मिस टायमिंग स्ट्रोक. शत्रक्षक येतोय चेंडू खाली. झेल होईल का पाहायचा आहे आणि हा झेल जमिनीला दान केला जातोय. विजेचा झेल सोडणं म्हणजे जर कुठेतरी तुम्ही मॅच सोडणं असं समीकरण पुढच्या काळात होऊ शकतं. अगदी गोलंदाजानं मात्र प्रयत्न चांगला केला होता. संधी निर्माण केली होती सर पण त्या संधीचं सोनं करता आलं नाही क्षेत्ररक्षकाला. अगदी जर हा झेल झाला असता तर मात्र विजय सारखा एक स्फोटक फलंदाज तंबूच्या आश्रयाला धाडला गेला असता परंतु झेल मात्र पकडता आला नाही. कुठेतरी दोन्ही खेळाडूंच्या मध्ये ताळमेळ नव्हता. हो आता मात्र चांगलं कमबॅक होतं या गोलंदाजीकडून. अजितनं मात्र चांगला प्रयत्न केला होता. चांगला संधी निर्माण केली विजयसाठी. एक विजय चांगला बॅट्समन म्हणून ओळखला जातोय. त्याचा नेहमीच दबदबा राहिलाय गोकुळ स्पोर्ट्स संघाकडून खेळत असताना या फलंदाजाचा. आणि आता त्याच फलंदाजाचा झेल सोडलाय कुठेतरी येणाऱ्या काळात कठीण ठरू शकतं मोडकवाडी स्पोर्ट संघाला. पुढील चेंडू अजित सुद्धा चांगलं कमबॅक करतोय गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा उडवलाय चेंडू परंतु चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर येईल. दणदणीत खणखणीत षटकार. या षटकारांची संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 10. अगदी चांगली सुरुवात केली या जोडीनं. मी मगाशीच या जोडीचा उल्लेख केला होता की विजय आणि नितीन ही चांगली जोडी आहे गोकुळ संघाची. या जोडीनं मात्र सलामीवीर म्हणून बऱ्याच वेळा गोकुळ संघासाठी सलामी जोडी दिली या जोडीनं. अजितला मात्र आता चांगलं कमबॅक करावं लागेल. कुठेतरी एक षटकार मारल्यानंतर नितीन याचा आत्मविश्वास विजय याचा आत्मविश्वास वाढलेला दिसतोय आणि अजितला मात्र चांगलं कमबॅक करावं लागेल. एक अचूक टप्पा पकडावा लागेल. हो पुन्हा एकदा त्या दिशेनं उडवलाय. येतोय सलगचा दुसरा षटकार. उत्तुंग दणदणीत आणि खणखणीत षटकार. अगदी विजय आपले इरादे स्पष्ट करतोय की त्याची पुढील रणनीती काय असेल. अजितवरती अक्षरशः हल्ला चढवलाय आणि संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 16. अजूनही या षटकातील चेंडू बाकी असतील. शेवटचा चेंडू आणि सलगचा तिसरा षटकार येईल का विजय याच्या बॅट मधून पाहायचा आहे का अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करेल अजित. कारण एक स्फोटक फलंदाज म्हणून ज्यानं ओळख निर्माण केली तोच विजय. स्ट्राइक वरती आणि नॉन स्ट्राइकला नितीन. ही एक गोकुळ संघाची एक भक्कम जोडी म्हणून ओळखली जाते. संघाची हो आता कुठेतरी दिशा भरकडले पंच नक्कीच आमच्याकडे वळतील आणि अवांतर धाव पंच घोषित करतायत. अवांतर धावसंख्येत धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा जोडल्या जातात 17. एक मोठी धावसंख्या मानावी लागेल गोकुळ स्पोर्ट्स संघाची. मागे वळून खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजा परंतु 10 मात्र मिळेल. एकच पंच करतील आम्हाला टाटा बाय बाय चा इशारा म्हणजेच षटक समाप्तीचा इशारा येतोय पंचांच्या कडून नक्कीच. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 1 बाद 18. एक चांगली धावसंख्या 18 धावसंख्या. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 12 चेंडू मध्ये गोकुळ स्पोर्ट्स संघ किती धावा उभारू शकेल. कारण ही जोडी जर मैदानाच्या आतमध्ये राहील तर अक्षरशः धावांचा पाऊस पाडू शकते ही जोडी. आणि ती क्षमता मात्र नक्कीच या दोन्ही जोडीमध्ये आहे. कारण चांगला ताळमेळ या दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला दिसतोय. सलामीवीर जोडी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संदीप वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक हाताळण्यासाठी संदीप. ओ पटका खेळा क्षेत्ररक्षक आहे. सरळ चेंडू जाऊन शिरतोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातात म्हणजेच एक मोठा मासा गळायला लागलाय तो गोकुळ स्पोर्ट्स संघाचा नितीन याच्या स्वरूपात पहिला धक्का बसला. एक नितीनला सुद्धा मोठी खेळी करायचा
खेळी करायची होती परंतु ती मोठी खेळी करता आली नाही आणि अगदी जड अंतकरणानं नितीन सुद्धा तंबूच्या आश्रयाला जातोय. नितीन यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोण येईल, कोण ही जबाबदारी स्वीकारेल आणि ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी निलेश नितीन बाद झाल्यानंतर मात्र निलेश येतोय मैदानाच्या आतमध्ये. खेळाडू वर्गाला विनंती आहे की आपण गार्ड परिधान करत असताना अगदी बाहेरूनच करून यायचं आहे कारण ही लाईव्ह स्पर्धा आहे, याची सुद्धा नोंद घ्या प्लीज. कोणताही खेळाडू गार्ड परिधान करत असताना बाहेरूनच यायचं आहे. चला स्पीडअप घ्या. फलंदाज अजित याचं षटक मागं ठरकला असतानाच मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी आला तो संदीप. संदीप यानं मात्र चांगली गोलंदाजी केली. एक महत्वपूर्ण खेळाडू बाद करण्यात त्याला यश आलेलं आहे. ओ पुन्हा एकदा फटका काय मिस टायमिंग स्ट्रोक. तो क्षेत्ररक्षक आहे, चेंडू खाली झेल होईल का? पुन्हा एकदा सलगचा दुसरा विकेट जाते गोकुळ संघाची. अगदी निलेश सांगतोय नितीनला की तू चल मी येतोच. याच पद्धतीनं निलेश बाद होतोय. निलेश यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोकुळ स्पोर्ट्स संघाकडून अक्षय. गोकुळ स्पोर्ट्स संघ विनंती असेल की आपण आम्ही वारंवार सूचना करतोय आपण गार्ड परिधान करत असताना अगदी बाहेरूनच याचं याची काळजी घ्या प्लीज कारण ही आपण लाईव्ह स्पर्धा दाखवतोय. विनंती असेल गोकुळ स्पोर्ट्स संघ. चला हॅट्रिकचा चान्स सर आहे आणि हॅट्रिक होईल का या गोलंदाजाची? हो हॅट्रिक मात्र झाले नाही पण तो रनआउटचा चान्स. फेकी मात्र खराब झाली, बॅकअप नव्हतं आणि क्रिकेट खेळत असताना मात्र बॅकअप महत्वाचं आहे. ते बॅकअपच आपल्याला दिसलं नाही या ठिकाणी आणि खराब क्षेत्ररक्षण. ज्या ठिकाणी एक धाव व्हायची त्या ठिकाणी धावा होत आहेत 3 धावा. म्हणजे कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण. गोलंदाज स्वतःच्या गोलंदाजीवरती नाराज असेल. क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाही या गोलंदाजाला. एक संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 21. एक चांगली धावसंख्या गोकुळ स्पोर्ट्स संघाकडून परंतु दुसरं षटक हाताळत असताना कुठेतरी मोठी धावसंख्या लगाम लावलं या गोलंदाजानं. मोठे फटके खेळण्यापासून गोकुळ स्पोर्ट्स संघाच्या खेळाडूंच्या पायात अक्षरशः बेड्या ठोकल्यात या गोलंदाजानं संदीप यानं. मागे वळून खेळलाय क्षेत्ररक्षक आहे आणि तिसरी विकेट होते म्हणजेच ओव्हर हॅट्रिक सर्व होते या गोलंदाजाची. एकदा जर या गोलंदाजाची गोलंदाजी आवडली असेल तर सर्वांनी एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत कारण चांगली गोलंदाजी. कोणताही खेळाडू खेळत असताना तो जर चांगला परफॉर्मन्स करतोय तर आपलं कर्तव्य होतं की त्या खेळाडूचा उत्साह वाढवावा. त्याच पद्धतीने चांगली गोलंदाजी राहिली संदीप यांची कारण गोकुळ संघाचे एक चांगले फलंदाज महत्वपूर्ण फलंदाज बाद करण्यात त्याला यश आलेलं आहे. आणि आता मात्र जायला अभिषेक याच्या खांद्यावरती जबाबदारी असेल कारण संदीप यानं गोलंदाजी करत असताना अगदी चांगली गोलंदाजी केली त्याच्या माध्यमातून. या ठिकाणी मान्यवरांचं शुभ आगमन होतंय. आमच्या आयोजक कमिटीला सन्माननीय आदरणीय अशोक शेलार साहेब यांचं शुभ आगमन होतंय. अगदी वेळातला वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आयोजक कमिटीच्या वतीनं अगदी मनाच्या अंतःकरणापासून साहेब तुमचे आभार. ज्यांच्या माध्यमातून सामनावीर आम्हाला मिळाले तेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून आभार. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. संदीप यांचा शेवटचा चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू हातातील संदीप. ओ फटका खेळाय परंतु क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. तोपर्यंत एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु नकार देत आहेत आणि हे षटक संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 23. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि 6 चेंडूमध्ये किती धावा केल्या जातील?
चला शेवटचं संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 23. 2 षटकांचा खेळ झालेला आहे आणि 12 चेंडू मध्ये 23 धाव बनवले. अजूनही 6 चेंडू बाकी आहेत आणि 6 चेंडू मध्ये गोकुळ संघ किती धावा काढतोय ते पाहायचं आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सौरभ. शरद गोलंदाजी मार्गवरती. शरदला मात्र अगदी संदीप याच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करावी लागेल. ओहो अगदी चांगला चेंडू होता पण तो फलंदाजला चेंडू नीटसा खेळताना अगदी आशाभूत नजरेनं पाहिलं जातंय फलंदाज पंचांच्याकडे, परंतु पंच सांगतायत की हा चांगला चेंडू आहे. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी. ओ अगदी फटका खेळलाय परंतु या फटक्यावरती धावा किती असतील पंच? एकच धावा मिळेल. फटका मात्र मोठा खेळला परंतु या फटक्याचा काही उपयोग नाही. धावा मात्र मिळतात एक या धावाच्या साहाय्याने एका धावाच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 24. अजूनही या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आणि 4 चेंडू मध्ये गोकुळ स्पोर्ट्स संघ किती धावा जमवतायत पाहावं लागेल. 4 चेंडू अजून बाकी असतील याची नोंद घ्या. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आहे तो शरद. ओ मिस टायमिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. संदीप झेल होईल का? आणि संदीप यांच्या माध्यमातून झेल सोडली. ज्या गोलंदाजानं मात्र चांगली गोलंदाजी केली त्यानं मात्र हा झेल सोडलाय. कुठेतरी अपेक्षा नव्हती या संघाची परंतु थोडी टीम नाराज असेल या संदीप वरती. चेंडू बाकी आहेत आता 3 आणि स्ट्राईक मात्र रोटेट झाले. जो सलामीवर फलंदाज होता तोच अभिषेक. या चेंडूवरती धावा असतील. पंच कळतर डिक्लेरेशन झोन मध्ये हा चेंडू 1 धाव. 1 या धावानं धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 26 आणि या षटकातली चेंडू बाकी असतील 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके येतील का? जर 2 मोठे फटके आले तर नक्कीच गोकुळ संघाची धावसंख्या मात्र वाढू शकते आणि 2 चेंडू मात्र जर निर्धाव टाकले तर मात्र मोडकवाडी संघानं चांगली गोलंदाजी राहिली त्यांची. संदीप आणि त्यानंतर मात्र शरद या दोघांनी चांगली गोलंदाजी केली. संदीपनं मात्र झेल सोडला नक्कीच परंतु गोलंदाजी मात्र त्याची चांगली राहिली. पुढील चेंडू ओ फटका खेळा. क्षेत्ररक्षक आहे चेंडूवरती. त्याच्या माध्यमातून होत नाही कोणतीही चुकी. चांगली फेकी केली जाते तोपर्यंत 2 धावा पूर्ण. फेकी मात्र खराब. बॅकअप नव्हता आणि त्याचा फायदा उचलतायत गोकुळ स्पोर्ट्स संघाचे खेळाडू. 3 धावा पूर्ण. या 3 धावांच्या साहाय्याने धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती 29. अगदी चांगली धावसंख्या मानावी लागेल गोकुळ स्पोर्ट्स संघाची सुद्धा. 29 धावा. शेवटचा चेंडू बाकी याची नोंद घ्या. शेवटच्या चेंडूवरती स्ट्राईक वरती आहे मात्र अक्षय. शेवटच्या चेंडूवरती अक्षय एक मोठा फटका येईल का त्याच्या बॅट मधून आम्हाला पाहायला मिळेल का? ओ फटका खेळला अक्षयनं. येतील उत्तुंग दणदणीत आणि खणखणीत षटकार आणि या षटकानिशी संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 35. पंच काय असेल? षटकार. पंच सुद्धा सांगतात की हा षटकार आहे आणि विजयासाठी मोडकवाडी संघाला 18 चेंडू मध्ये 36 धावांची गरज. कुठेतरी गोकुळ संघ अडचणीत आहे असं वाटत होतं परंतु चांगली आक्रमक फलंदाजी केली आणि सुस्थितीत नेऊन ठेवले सर गोकुळ संघानं. एक विजयासाठी 18 चेंडू मध्ये 36 धावांची गरज मोडकवाडी स्पोर्ट्स संघाला. चला स्पीडअप घ्यायचं आता गोकुळ संघ विनंती असेल आणि पंच आपण आता मात्र लक्ष ठेवायचं आहे कारण एक मर्यादित वेळेतच ही षटक संपली पाहिजेत. 5 मिनिटाचं एक षटक म्हणजे 15 मिनिटात 3 षटकं झाली पाहिजे याची नोंद घ्या आणि काटेकोरपणे पालन करायचं आहे. दोन्ही टीमला विनंती असेल. चला मोडकवाडी संघ आपली सलामीची जोडी मैदानात पाठवा आणि गोकुळ संघ नितीन साहेब आपणास विनंती असेल. चला आपण एक सिनियर खेळाडू आहात. क्रिकेटचा आपण नेहमीच आदर करत आहात आणि अगदी आमच्या विनंतीस मान देऊन गोकुळ संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजवण्यास जातोय. मोडकवाडी संघ आपले सलामीची जोडी पाठवा. यानंतर होणारा सामना जय बजरंग स्पोर्ट्स अमरुळे विपक्ष मानायदेव स्पोर्ट्स अमरक.
दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती नाणेफेक केली जाईल आणि आमच्या आयोजक कमिटीला सुद्धा विनंती असेल की ज्या मान्यवरांच्या शुभ हस्ते हे नाणेफेक घ्यायचं आहे त्यावेळी मान्यवर उपस्थित करायचे आहेत. आयोजक कमिटी लक्ष असू द्या. आयोजक कमिटी ज्या मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केले जाईल त्या मान्यवरांना आपण या ठिकाणी बोलवायचं आहे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला दिवेश साळुंके साहेब आपण या तुमच्या हस्ते हे नाणेफेक केले जाईल. आणि जय बजरंग स्पोर्ट्स आंबरोळे विपक्ष मानादेव स्पोर्ट्स आंब्रग जयेश दादा अगदी मानादेव स्पोर्ट्स संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. दोन्ही संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. नाणेफेक केले जाते. कॅमेरामॅनला आमच्या विनंती असेल त्यांच्या माध्यमातून अगदी चांगलं कॅमेरा वर्क आम्हाला पाहायला मिळालंय. नाणेफेक होत आहे आणि नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने जाईल. जय बजरंग स्पोर्ट्स आंबरोळे संघानं नाणेफेक जिंकलाय आणि आंब्रग स्पोर्ट्स संघानं जयेश दादानी टॉस जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. जय बजरंग स्पोर्ट्स आंबरोळे आणि मानादेव स्पोर्ट आंब्रग यांच्यामध्ये सामना होईल आणि जय बजरंग स्पोर्ट्स आंबरोळे मानादेव स्पोर्ट्स आंब्रग संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. चला पंच सामना चालू करून घ्या. गोकुळ स्पोर्ट्स संघाकडून गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज विजय गोलंदाजीसाठी आणि अजित आणि महादेव ही जोडी सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये एक अनुभवी जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला दिसते. चला पंच वारंवार आम्ही सूचना करतोय तुम्हाला तसं अगदी तुम्हाला सुद्धा वेळेचं बंधन आहे. सूचनेचे पालन करत जा पंच. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज विजय अगदी गोकुळ स्पोर्ट्स संघाकडून एक अनुभवी गोलंदाज म्हणून ओळखला जातोय तो जो विजय गोलंदाजी मार्गवरती. चला मॅचला करायची आहे सुरुवात. ओ अगदी पहिला चेंडू हलक्या हाताने चेंडू खेळून काढला. एक धाव पूर्ण आणि एक या धावाने श्री गणेश होतोय या संघाचा. अगदी नावंजला असा गोलंदाजी मार्गवरती. विजय सातत्याने विजय अगदी पॉवर प्लेचा षटक कसा हाताळायचा एक अनुभव असलेला अनुभवी गोलंदाज म्हणून विजय याची ओळख. पुढील चेंडू विजयाचा. हो अगदी निर्धाव चेंडू सरळ चेंडू जाऊन स्थिरावत होतो यष्टिरक्षकाच्या हातात आणि धाव असेल एक या चेंडूवरती एक धाव काउंट केली जाईल. अजित आणि महादेव ही सलामीवर जोडी. अजित आणि महादेव स्ट्राइक वरती आहे तो अजित आणि नॉन स्ट्राइक वरती आहे महादेव. पुढील चेंडू विजयांचा. ओहो सरळ चेंडू जाऊन स्थिरावत होतो यष्टिरक्षकाचा म्हणजे पहिला झटका लागतो तो मोडकवाडी स्पोर्ट संघाला. अजित यांच्या स्वरूपात अजित बाद होत आहेत. अजित याला मात्र मोठी खेळी करायची होती पण तो मोठी खेळी करता आली नाही. प्रताप आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. प्रताप विजयाची मात्र सुरेख गोलंदाजी राहिली. सातत्याने या गोलंदाजीचा उल्लेख केला जातोय कारण एक पहिलं षटक हाताळण्यासाठी या गोलंदाजीला आमंत्रित केलं जातं गोकुळ स्पोर्ट्स संघाकडून आणि ती कामगिरी मात्र चोख बजावत असतो हा गोलंदाज. तीच कामगिरी आज सुद्धा बजावताना दिसतोय तो विजय. पुढील चेंडू विजयाचा. ओ पटका खेळा. या पटक्यावरती किती धावा असतील अगदी क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. एकच धाव मिळेल. एका धावाने धाव फलक पुढे सरकतोय. धाव फलकावरती धावा जोडल्या जात आहेत 3. या षटकातील चेंडू झाले तर 4 चेंडूंचा खेळ झालेला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि 2 चेंडूवरती 2 मोठे फटके येतील का मोडकवाडी स्पोर्ट्स संघाकडून. ओ फटका खेळा. अगदी चांगला फटका त्याच्या क्लासिकल स्ट्रोक त्याच्या बॅट मधून आम्हाला पाहायला मिळतोय.
शेतात पिकतोय कांदा आणि मुळा आणि फटका खेळाय भावानं नाद खुळा आणि या नाद खुळ्या फटक्यानिशी संघाची धावसंख्या पोहोचते धावपलकावरती. येतोय षटकार. पंच आम्हाला कळवतात हा षटकार आहे आणि या षटकानिशी संघाची धावसंख्या पोहोचते धावपलकावरती 9. आता मात्र कुठेतरी विजयवरती हल्ला चढवला जातोय. स्ट्राइक वरती आहे तो फलंदाज महादेवला मात्र माहिती आहे की विजय सारख्या गोलंदाजावरती हल्ला चढवावा लागेल म्हणजे कुठेतरी विजयवरती दडपण आणण्याचा प्रयत्न राहिलाय तो महादेवाचा आणि त्या तो यशस्वी ठरतोय. महादेव पुढील चेंडू विजय कशा पद्धतीने हाताळेल का पुन्हा एकदा आपल्याला एक मोठा फटका महादेवाच्या बॅट मधून पाहायला मिळेल. ओ अगदी चांगलं कमबॅक केलंय ते विजयानं आणि पंच आम्हाला करतायत टाटा बाय बाय म्हणजे षटक समाप्तीचा इशारा करतायत. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते धावपलकावरती 9. अगदी 12 चेंडूचा खेळ बाकी आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी धावा हवे असतील. 12 चेंडू मध्ये 27 धावांचं आव्हान हे समीकरण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 12 चेंडू मध्ये 27 धावा म्हणजे हे षटक अगदी महत्वपूर्ण षटक असेल गोकुळ संघाकडून आणि हे षटक हाताळण्यासाठी एक अनुभवी गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये नितीन, कारण नितीन सारखा खेळाडू अगदी वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन असेल मोरणा क्रिकेट असोसिएशन या असोसिएशन मध्ये खेळताना आपल्याला दिसतोय आणि सातत्याने या खेळाडूची चांगली गोलंदाजी राहिले. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून गोकुळ स्पोर्ट्स संघाचा ओळखला जातोय. ओ अगदी होतं विकेटचं पतन म्हणजेच पंचांचा हात आकाशाकडे चले जावचा इशारा केला जातो. तो महादेव याला प्रताप याला चले जावचा इशारा केला जातो. मी मगाशीच उल्लेख केला होता की या गोलंदाजाचा एक अनुभवी गोलंदाज म्हणून ओळख निर्माण केली तोच नितीन. कॅप्टन अगदी कर्णधार पदाला साजेशी गोलंदाजी होते. अगदी कॅप्टन कुल म्हणून सुद्धा ओळखला जातोय. आणि आता मात्र फलंदाजीसाठी येतोय अजित. अजित फलंदाजीसाठी नवीन फलंदाज अजित याच्या खांद्यावरती मात्र जबाबदारी असेल कारण हे षटक अगदी महत्वपूर्ण षटक आहे ते गोकुळ संघाकडून आणि हे षटक हाताळण्यासाठी कर्णधार पदाला साजेशी गोलंदाजी नितीन यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ओ पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक आलाय चेंडू खाली होतंय विकेटचं पतन. पंचांचा हात आकाशाकडे म्हणजेच विकेटचं पतन. सातत्याने या गोलंदाजाचा उल्लेख केला जातोय कर्णधार आणि कर्णधार पद आपण सांभाळत असताना कशा पद्धतीने रणनीती आखावी लागते तीच रणनीती आखले ते नितीन यानं. फलंदाज बाद होतोय. संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते 9 आणि या षटकातील चेंडू झालेत 2 चेंडूंचा खेळ झालाय सलग. हॅट्रिक होईल का या चेंडूवरती सुद्धा नितीनला सुद्धा हॅट्रिकचा चान्स आलेला आहे आणि हॅट्रिक होईल का पाहायचा अगदी समस्त गोकुळ गावचे ग्रामस्थ यांचं लक्ष लागून राहिले असेल या गोलंदाजावरती. पूर्ण टीमचं लक्ष लागून राहिले ते नितीन याच्या गोलंदाजीवरती. ओ मिस टायमिंग स्ट्रोक. आता मात्र चान्स आहे पण तो क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेरचा चेंडू. क्षेत्ररक्षकाला प्रेक्षकाची भूमिका करावी लागते. येतोय उत्तुंग दणदणीत आणि खणखणीत षटकार आणि या षटकानिशी संघाची धावसंख्या पोहोचते धावपलकावरती मोडकवाडी संघाची 15. आता मात्र चांगला प्रयत्न राहिलाय तो फलंदाज कोण आहे किशोर. हो नितीन यानं म्हटलं भरकटलेली गोलंदाजी पाहायला मिळते. पंचांचा हात समांतर रेषेला म्हणजेच अवांतर धावसंख्येत बदल होतोय. संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते धावपलकावरती 16 धावा. नितीनला मात्र अगदी 2 महत्वपूर्ण विकेट प्राप्त करण्यात यश आले परंतु कुठेतरी अवांतर धावा मात्र या खेळाडूला सुद्धा रोखावे लागतील. या गोलंदाजाला एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नितीनची ओळख. ओहो अगदी शरीराचा वेध घेणारा हा चेंडू नॉन स्ट्राईकला फेकी केली जाते आणि सुरक्षितरित्या हा खेळाडू आजची रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंच्या मध्ये चांगलं कॉलिंग आपल्याला पाहायला मिळालं सर. दोन्ही खेळाडूंनी अगदी चांगली धाव केली.
पंच म्हणून काम पाहतात. अगदी चांगलं पंचांचं काम रिव्ह्यूला नाही आयोजक कमिटीकडून तसं आहे. प्लीज नितीन आपण एक सिनियर खेळाडू असतात. चला पुढील चेंडू टाकायचा आहे नितीन. अजून या षटकातील चेंडू बाकी असतील. दोन चेंडूंचा खेळ बाकी नितीन. 2 चेंडू कशा पद्धतीने हाताळेल नितीन. स्ट्राईक वरती आहे तो फलंदाज महादेव. ओ मिस टायमिंग स्ट्रोक. आता मात्र सूरज आहे. सूरज चुकी करणार नाही आणि सूरजच्या हातात चेंडू आल्यानंतर मात्र काय चुकी होत नाही. म्हणजेच होतंय विकेटचं पतन. एक सर विजय सर कर्णधार पदाला एक साजेशी खेळी म्हणावी लागेल. साजेशी गोलंदाजी केली ती नितीन यानं. कुठंतरी महादेव झेलबाद होतोय आणि गोकुळ स्पोर्ट्स संघाचं नक्कीच पारडं जड होताना आपल्याला दिसतंय. एक अष्टपैलू खेळाडू नितीन. आता मात्र दीपक येतोय नवीन फलंदाज मोडकवाडी स्पोर्ट्स संघाचा दीपकला मात्र पूर्ण जबाबदारी घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल आणि या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना कशा पद्धतीनं दीपक पाठलाग करतोय. समीकरण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चेंडू बाकी आहेत म्हणजे 7 चेंडूंचा खेळ बाकी सर आणि 7 चेंडू मध्ये विजयासाठी धावा हवे आहेत. 7 चेंडू मध्ये 19 धावांचं असं समीकरण. ओहो अगदी चांगला चेंडू हाताळा. एक निर्धाव चेंडू. हे षटक संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती आणि समीकरण आले 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. 6 चेंडू मध्ये 19 धावा. दोन्ही संघाच्या संघनायकांनी याची नोंद घ्या. 6 चेंडू मध्ये 19 धावा आणि या 19 धावा रोखण्यासाठी गोकुळ स्पोर्ट्स संघाकडून कोण असा स्पेशलिस्ट गोलंदाज असेल. नितीन कुणाला आमंत्रित केलेले हे षटक हाताळण्यासाठी पाहायचं आहे आणि आबी माझ्या माहितीनुसार आबी गोलंदाजी मार्कवरती एक नावंजलेला गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच आबी. नितीननं मात्र रणनीती आखली आणि दुसरं षटक आपण स्वतः हाताळला आणि आबीला मात्र स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून तिसऱ्या षटकासाठी आमंत्रित केलं गेलंय आणि 6 चेंडू मध्ये 19 धावा पाहिजे ते मोडकवाडी स्पोर्ट्स संघाला विजयासाठी आणि 19 धावा रोखायच्या आहेत. गोलंदाजी मार्गवरती आबी. ओहो अगदी पहिला चेंडू खराब चेंडू आबी यांच्या माध्यमातून. अवांतर धावा मात्र आबीला रोखावे लागतील. एक चांगला गोलंदाज म्हणून त्यांना ओळख मात्र निर्माण केले. आता मात्र समीकरण आले की 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. जर 2 मोठे फटके आले तर मात्र कुठेतरी मोडकवाडी संघ सुद्धा चांगल्या स्थितीत पोहोचू शकतो. अगदी विजयातील अंतर कमी होऊ शकतं अगदी मोठे फटके आले तर. पुढील चेंडू आबी यांचा. ओ चांगला चेंडू हाताळतो आबी यांच्या माध्यमातून. 5 चेंडू आणि 18 धावांची गरज. कशा पद्धतीनं गोलंदाजी करेल कारण एक मोठा क्रिकेटचा अनुभव असलेला खेळाडू. हा सुद्धा खेळाडू गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी राहिली. अगदी चांगलं नाव त्याचं सुद्धा राहिले तोच आबी. गोलंदाजी मार्कवरती. फलंदाजसाठी स्ट्राईक वरती आहे तो फलंदाज किशोर. आता मात्र कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी भरकटलेली गोलंदाजी. नक्कीच नितीन मात्र कर्णधार म्हणून सल्ला दिला जाईल आबी याला कारण चेंडू अगदी खेळून काढले तरी चालेल परंतु अवांतर धावा कुठेतरी रोखाव्या लागतील. समीकरण आले 5 चेंडू आणि 17 धावांची गरज असं समीकरण झालंय. नाही 17 हे वाईट आहे ना. नाही 5-17 बरोबर आहे ना 5-17. पुढील चेंडू आबी यांचा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अपील मात्र यष्टरक्षकाच्या माध्यमातून केलंय पण या अपील मध्ये उत्साह जास्त होता आणि विश्वास मात्र कमी आणि पंचांनी फेटाळलं गेलेलं अपील. चेंडू बाकी आहेत 3 चेंडू बाकी अभि आणि 3 चेंडू मध्ये 17 धावांची गरज. म्हणजेच तुम्हाला सलगचे 3 षटकार ठोकावे लागतील सर. 3 षटकार आले तर कुठेतरी मॅच तुमच्या हातात असेल. मोडकवाडी स्पोर्ट्स संघाला एकेरी धोरणे हे काम चालणार नाही. पुढील चेंडू अभि यांचा. ओ पटका खेळलाय अगदी सरळ येतोय उत्तुंग दंदन आणि खणखंद षटकार आणि या षटकाने कुठेतरी विजयातील अंतर कमी होताना दिसतंय. अजूनही 2 चेंडूवरती 2 मोठे फटके येतील का. फलंदाजी करण्यासाठी फलंदाज आहे तो स्ट्राईक वरती किशोर यांच्या माध्यमातून आम्हाला चांगला फटका पाहायला मिळाला. अजूनही 2 चेंडू बाकी आणि 2 चेंडूवरती आता मात्र धावा हवे असतील. समीकरण आलंय 2 चेंडू आणि विजयासाठी धावा हवे आहेत 11. आमच्या टेक्निकल टीम कडून सांगितलं जाते 2 चेंडूवरती 11 धावांची गरज.
2 चेंडू आणि 11 धावांची गरज. तुमचा अतिरिक्त खेळाडू आहे आमच्या या ठिकाणी, याची नोंद घ्या प्लीज. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 4 चेंडू, अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि 2 चेंडू मध्ये 11 धावांची गरज. एक मिनिट आम्ही काउंट केलं जाईल. थोडं सहकार्य करा प्लीज, आम्ही तुमच्यापर्यंत हे पोहोचू. 3 चेंडूंचा खेळ झालेला. अभि 3 चेंडूंचा खेळ. अभिने सुद्धा मान्य केलेलं एक हे क्रिकेट पाहायला मिळालं अभि यांच्या माध्यमातून. अगदी 3 चेंडू स्वतः सांगतोय गोलंदाज की 3 चेंडू झाले. थोडेसे पंचांच्याकडून सुद्धा चूक झालेला आहे आणि आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. टेक्निकल टीम कडून सुद्धा चूक झाली होती आणि ती चूक आम्ही सुधारलेली आहे. 3 चेंडू आणि आता समीकरण आले. 3 चेंडू आणि धावा हव्यात 11. 3 चेंडू आणि 11 धावांची गरज. ओहो, पटका खेळाय समोरच्या दिशेने सूरज चेंडूवरती येतो, तोपर्यंत एक धाव पूर्ण. दुसरी धावासाठी जागा सोडले आणि स्ट्राईकला फेकी केली जाते. म्हणजेच एक महत्वाचा खेळाडू बाद होतोय. धाव असेल एकच आणि आता मात्र 2 चेंडू आणि 2 चेंडूवरती 10 धावांची गरज असं समीकरण आलंय. 2 चेंडू आणि 10 धावा आणि 2 मोठे फटके खेळावे लागतील. म्हणजे एक विजय सर एक षटकार आणि चौकार जरी आला तरी हे समीकरण होऊ शकतं, परंतु एक चौकार आणि एक षटकार आला पाहिजे. आणि माझ्या माहितीनुसार अभि ते मात्र देणार नाही, कारण एक नावंजेला गोलंदाज सर आम्ही सातत्यानं समालोचन करत असताना या गोलंदाजी आम्ही पाहिल्या, म्हणून एक आत्मविश्वासानं सांगू शकतो की हा गोलंदाज मात्र एक षटकार आणि एक चौकार येऊ देणार. परंतु क्रिकेटमध्ये काय सांगता येत नाही, तितकाच ताकदवर फलंदाज नवीन फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये. त्याचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलं जात नाही प्लीज. नवीन फलंदाज नाव सांगायचं आमच्यापर्यंत अपडेट करण्यासाठी. 2 चेंडू आणि 10 धावांची गरज असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज अभि. ओहो, फटका खेळाय पण या फटक्याचा उपयोग होणार नाही. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल मात्र या फलंदाजाचा आणि 2 धावा सुरक्षित पूर्ण. नॉन स्ट्राईकला फेकी केली जाते. 1 चेंडू आणि 8 धावांची गरज. म्हणजे अभिला हा चेंडू अगदी निर्धाव पद्धतीने हाताळावा लागेल. अवांतर धाव देऊन चालणार नाही. 1 चेंडू आणि 8 धावांची गरज. चला अभि, स्पीडअप घ्या प्लीज अभि. ओ, या चेंडूवरती झेलबाद होतोय फलंदाज आणि गोकुळ स्पोर्ट्स संघानं हा सामना जिंकलाय. अभिनंदन टीमचा आणि पराजय टीमचा सुद्धा आभार. आपण दोन्ही टीमचा अगदी चांगला खेळ राहिला. चला, बजरंग स्पोर्ट्स अमरोळे आणि मानादेव स्पोर्ट्स अमरग यांच्यात होणारा हा सामना आणि या सामन्याचं समालोचन करतील आपल्या उरणगावचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय विजय सर यांना मी विनंती करतो की सर यायचं आहे आणि या मॅचचं समालोचन आपण करायचं आहे. चला, अमरग संघ आपण यायचं आहे. अमरग संघ यानंतर आमचे समालोचन परिवारातले आमचे समालोचक आदित्य चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात